Hello student, I am lecturer Rohan Gurajati from Shivraj College, Gadinglas, Department of Computer Science. Today I am going to take another video lecture for PSC third year Computer Science student, paper C#.NET, paper number 10. And in this video lecture we are going to study loop control statements in C#.NET. In last video lecture already I have completed for loop. Now we are going to study while loop and do while loop. Okay, आता आपल्याला बघायचं आहे while loop आणि do while loop. For loop ऑलरेडी आपण काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे while loop आणि do while loop. ओके, आता while loop बघायचं आहे पहिल्यांदा. तर while loop चा सिंटॅक्स काय आहे? while loop चा सिंटॅक्स while कीवर्ड, while स्मॉल मध्ये आहे while कीवर्ड आणि पुढे ब्रॅकेट मध्ये कंडिशन द्यायची. ब्रॅकेट मध्ये कंडिशन द्यायची. ओके, आणि त्याच्यानंतर ओपन कर्ली ब्रेसेस. ओपन कर्ली ब्रेसेस त्यानंतर आपल्याला व्हाईल लूप मध्ये जेवढे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करायचे ते स्टेटमेंट स्पेसिफाय करा आणि त्यानंतर क्लोज कर्ली ब्रेसेस. म्हणजे हा व्हाईल लूपचा जो काय स्कोप आहे की ओपन कर्ली ब्रेसेस टू क्लोज कर्ली ब्रेसेस. त्याच्यामध्ये जेवढे स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट काय करणार, एक्झिक्यूट करणार. कधी एक्झिक्यूट करणार आहे, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत. ज्यावेळी ती कंडिशन फॉल्स होईल त्यावेळी या लूपच्या बाहेर येणार. ओके, मग बघा व्हाईल इथे कंडिशन चेक करणार. कंडिशन जर सॅटिस्फाय झाली, ट्रू झाली तरच काय होणार आहे, ह्या ब्लॉक मध्ये येणार आहे. ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस मध्ये जेवढे स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. मग परत आणि एकदा कंडिशन चेक करणार. परत जर ती सॅटिस्फाय झाली, कंडिशन ट्रू झाली तर परत काय होणार, ह्या ब्लॉक मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. मग परत कंडिशन चेक करणार. ओके, जोपर्यंत ती कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत काय होणार आहे, ह्या ब्लॉक मधले स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होत राहणार आहे. ज्यावेळी कंडिशन अनसॅटिस्फाय होईल, फॉल्स होईल त्यावेळी डायरेक्टली जंप घेणार. नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट काय होणार आहे, तिथे एक्झिक्यूट होणार आहे. त्या पद्धतीने काय होईल, व्हाईल लूप तुमचं एक्झिक्यूट होतं. ओके, आता गेल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण फॉर लूप बघितलेला आहे. फॉर लूप मध्ये जेवढे आपण प्रोग्राम लिहू शकतोय ते सगळे आपण कन्वर्ट कशात करू शकतोय, व्हाईल लूप मध्ये आपण कन्वर्ट करू शकतोय. ओके, आता गेल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये फॉर लूप साठी आपण स्टार प्रिंट केलेला 4 टाइम्स. तेच आपण काय करायचं, युजिंग व्हाईल लूप आपण काय करायचं आहे, प्रिंट करायचं. ओके, त्यासाठी बघा त्याला काय करायचं आहे, स्टार 4 टाइम प्रिंट करायचं स्क्रीनवर. ओके, 4 टाइम आपल्याला स्टार प्रिंट करायचं. मग त्यासाठी बघा आपल्याला एक व्हेरिएबल लागणार आहे. स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट फॉर लूप मध्ये होतं, तसंच व्हाईल लूप मध्ये पण आपल्याला स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट स्पेसिफाय करायला लागणार आहे. आता स्टार्टिंग पॉइंट साठी एक व्हेरिएबल घ्यायला लागणार. आय व्हेरिएबल घेतो इंटिजर टाइप आणि तिची व्हॅल्यू मी इनिशियलाइज करतो 1. काय व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली आहे, 1 ही व्हॅल्यू. 1 पासून ते 4 पर्यंत जायचं आपल्याला, म्हणून आय ची व्हॅल्यू p1 इंटिजर व्हेरिएबल आहे कन्सिडर करा. त्यानंतर व्हाईल कीवर्ड, व्हाईल कंडिशन. कंडिशन काय, जी फॉर लूप मध्ये दिली तीच इथे वापरायची आहे. आय इज लेस देन ऑर इक्वल टू 4. आय इज लेस देन ऑर इक्वल टू 4 ही कंडिशन दिलेली आहे. आणि विदिन कर्ली ब्रेसेस आपल्याला स्टार प्रिंट करायचं आहे. त्याच्यासाठी आउटपुट स्टेटमेंट आहे कन्सोल डॉट राइट. काय बघा, कन्सोल डॉट राइट, कन्सोल डॉट राइट. ओके, आउटपुट विंडो जी येते आपली ब्लॅक विंडो जी काय डिस्प्ले होते, डॉस प्रॉम्प्ट ची जी विंडो डिस्प्ले होते, डॉस विंडो डिस्प्ले होते, त्याला काय म्हटलं जातं, कन्सोल. आणि त्याच्यावरती राइट करायचं म्हणजे राइट मेथड आहे. डब्ल्यू कॅपिटल आहे त्याच्यामध्ये, सॉरी इथे मी स्मॉल दिले, डब्ल्यू काय आहे, कॅपिटल आहे. ओके, कन्सोल हा स्टॅटिक क्लास आहे आणि त्याच्यामध्ये स्टॅटिक मेथड राइट आहे. ओके, आणि त्याला पॅरामीटर पास करायचं आहे. डबल कोट मध्ये मी * मार्क इथं पास केले. ओके, सेमीकोलन. ओके, बा ऍज अ स्ट्रिंग म्हणून मी पॅरामीटर पास केले डबल कोट मध्ये * मार्क स्टार दिलेला आहे. ते आपल्याला स्क्रीनवरती प्रिंट करायचं. त्यानंतर आता काय झालं पाहिजे, आय ची व्हॅल्यू 1 आहे, 1 नंतर 2 झाली पाहिजे, नंतर 3 4 असं गेलं पाहिजे. यासाठी इन्क्रीमेंट द्यायला पाहिजे, म्हणून मी इथे घेतो आय प्लस प्लस. इन्क्रीमेंट मी इथे दिलेले आहे आणि इथं कुठलं स्टेटमेंट नाही, कर्ली ब्रेसेस इथे मी क्लोज केलेले आहे. ओके, बा व्हाईल आय इज लेस देन ऑर इक्वल टू 4 असं आहे. मग हे इन्क्रीमेंट होत गेलं पाहिजे, नाही तर काय होईल, इन्फायनाइट लूप होईल. जर मी इन्क्रीमेंट दिलं नाहीये तर इन्फायनाइट लूप होणार. आय ची व्हॅल्यू 1च राहणार. 1 इज लेस देन 4, 1 इज लेस देन 4, 1 इज लेस देन 4 होत राहणार आणि इन्फायनाइट टाइम ते काय होणार, एक्झिक्यूट होत राहणार. ओके, आता इथं बघा आय ची व्हॅल्यू किती दिली आहे, पहिल्या स्टार्टला 1. ओके, व्हाईल 1 इज लेस देन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू आहे.
ट्रू आहे म्हटल्यावर इथं आत येणार, या ब्लॉक मध्ये येणार, ब्लॉक मधले आता सगळे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. आता इथे पहिलं स्टेटमेंट काय आहे, कन्सोल डॉट राईट लाईन स्टार. मग आउटपुट स्क्रीन मध्ये आपल्याला काय डिस्प्ले होणार आहे, स्टार. पहिलं स्टार इथं प्रिंट झालेला. ओके, त्यानंतर आय प्लस प्लस, आय मध्ये इन्क्रीमेंट झाली एक ना, किती झालं, आय ची व्हॅल्यू 2 झालेली आहे. परत कुठे जाणार, इथे येणार, कंडिशन चेक करणार. आय ची व्हॅल्यू 2 आहे, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे परत या ब्लॉक मध्ये आलं, पहिलं स्टेटमेंट कन्सोल डॉट राईट लाईन स्टार, इथे स्टार परत काय झालेला आहे, प्रिंट झालेला आहे. परत आय प्लस प्लस, किती झालं, 2 + 1 3. ओके, परत इथे कंडिशन चेक करणार, व्हाईल आय ची व्हॅल्यू 3 आहे, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे परत या ब्लॉक मध्ये आलं, ओपन क्लोज कर्ली ब्रेसेस मध्ये कन्सोल डॉट राईट लाईन स्टार आणि एक स्टार प्रिंट झालं. परत इन्क्रीमेंट झाली आय प्लस प्लस, किती झालं, 4 झालेलं आहे आता. ओके, परत तिथे येणार, कंडिशन चेक करणार, व्हाईल 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, इक्वल टू 4 आहे म्हणजे कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे परत इथं ब्लॉक मध्ये येणार, कन्सोल डॉट राईट लाईन स्टार, स्टार प्रिंट झालं. परत इन्क्रीमेंट झाली आय प्लस प्लस, किती झालेलं आता 5 झालं आय ची व्हॅल्यू. व्हाईल 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स. आता इथे कंडिशन फॉल्स आहे, डायरेक्टली आता या लूप मध्ये बाहेर पडणार आणि नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट जे काय ते काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. ओके, सेम जसं फॉर लूप आहे तसंच काय होते, व्हाईल लूपचं वर्किंग आहे. फॉर लूपला आपण काय दिलेलं बा, कंडिशन कशी होती, फॉर आय इज इक्वल टू 1 सेमीकोलन आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 बा सेमीकोलन आय प्लस प्लस. ओके, अशी दिली बा कंडिशन. बघा, फॉर आय इज इक्वल टू 1 आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 सेमीकोलन आय प्लस प्लस. तर हे आय इज इक्वल टू 1 कुठे घेतलंय, इथे घेतलेलं आहे, इथे वर घेतलेलं आहे. कंडिशन बा आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 इथे आहे, ती कुठे आहे, इथे घेतलेली आहे. त्यानंतर आय प्लस प्लस इन्क्रीमेंट कुठे आहे, इथे घेतलेलं आहे. ओके, तसंच आहे. हे सेम व्हाईल लूप सारखं पण आपण फॉर लूप आपण लिहू शकतो. त्यासाठी काय कसं आहे, ओके, आय इज इक्वल टू 1 सेमीकोलन फॉर ब्रॅकेट मध्ये सेमीकोलन दिलं, मी इनिशियलायझेशन तर दिलेलं नाहीये, ऑलरेडी मी बाहेर इनिशियलाइज केलेलं आहे. कंडिशन दिलो आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 सेमीकोलन. ओके, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण देत नाही. ओके, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण देत नाही. मग ते सगळं तुझं देणार, मी इथं देणार आय प्लस प्लस. कशात दिलेला आहे, इथं दिलेला आहे. लूपच्या आत, लूपच्या कोड मध्ये दिलेलं बघा आय प्लस प्लस, असंही करू शकता. सेम व्हाईल लूप सारखं झालं, ते सेम कशासारखं झालेलं बघा, व्हाईल लूप सारखंच झालेलं आहे. ओके, व्हाईल लूप सारखं झालेलं. त्या पद्धतीने तुमचं काय होणार आहे, व्हाईल लूप एक्झिक्यूट होणार आहे. ओके, हे व्हाईल लूप आणि फॉर लूप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये नेस्टेड तुम्ही व्हाईल लूप पण करू शकता. आपल्या प्रोग्रामिंग मध्ये, आपल्या प्रोजेक्ट मध्ये फॉर लूप, व्हाईल लूप आणि इफ स्टेटमेंटचा खूप यूज होतो. ओके, तुम्ही या पद्धतीने व्हाईल लूप यूज करू शकता. ह्याच्यावरती भरपूर प्रोग्राम्स आहेत, तुम्ही ते करू शकता. ओके, आता नेक्स्ट बघायचं आपल्याला डू व्हाईल लूप. बघायचं बघा, डू व्हाईल लूप. त्याचा सिंटॅक्स काय बघा, डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स काय, आपल्याला डू कीवर्ड यूज करायचा आहे. डू, त्याच्यानंतर ओपन कर्ली ब्रेसेस, जेवढे स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट स्पेसिफाय करा. नंतर क्लोज कर्ली ब्रेसेस. ओके, क्लोज कर्ली ब्रेसेस नंतर व्हाईल कीवर्ड, व्हाईल आणि ब्रॅकेट मध्ये काय द्यायचं आहे, कंडिशन आणि ब्रॅकेट कंप्लीट सेमीकोलन. ह्या स्टेटमेंटला इथं सेमीकोलन येणार आहे. ह्या स्टेटमेंटला इथे काय येणार आहे, सेमीकोलन येणार आहे. ओके, त्याच्या आधी फॉर लूपच्या एंडला किंवा फॉर लूपच्या व्हाईल लूपच्या एंडला कुठेही सेमीकोलन नव्हतं, तर डू व्हाईल लूपच्या एंडला इथे आपल्याला सेमीकोलन स्पेसिफाय करायचं. ओके, मग बघा काय, डू कीवर्ड, त्यानंतर ओपन कर्ली ब्रेसेस, त्याच्यामध्ये जेवढे स्टेटमेंट्स आहेत ते द्यायचे, एक्झिक्यूट करायचे ते आपल्याला. त्यानंतर क्लोज कर्ली ब्रेसेस, नंतर व्हाईल कीवर्ड आणि कंडिशन तिथे ब्रॅकेट मध्ये स्पेसिफाय करायचे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, डू व्हाईल लूप मध्ये पहिल्यांदा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे ते डू व्हाईलच्या ब्लॉक मध्ये जेवढे स्टेटमेंट्स आहेत, पहिल्यांदा काय होणार, स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि नंतर कंडिशन चेक होणार. नंतर काय होणार आहे, कंडिशन चेक होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये कमीत कमी एकदा तर एक्झिक्यूट होणार असते ब्लॉक. ओके, कमीत कमी एकदा तर काय होणार आहे, तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके, तर फॉर लूप आणि व्हाईल लूप मध्ये तसं नव्हतं. डिपेंड ऑन कंडिशन, कंडिशन जर ट्रू असली, सॅटिस्फाय असली तर ते एक्झिक्यूट होणार, नाहीतर ते एक्झिक्यूट होणार नाही. तर इथं कसं होणार आहे, इथं पण डिपेंड ऑन कंडिशन आहे. तर पहिल्यांदा एकदा तरी ते एक्झिक्यूट होणार, मग नंतर कंडिशन चेक करणार. ह्या पद्धतीने काय होईल, तुमचं डू व्हाईल लूप वर्किंग होणार आहे. सेम तेच एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे, स्टार प्रिंट करायचं. तेच एक्झाम्पल आपण काय करायचं, डू व्हाईल लूपनं आपण एक्झिक्यूट करून बघूया. आता दरवेळी बघा कसं आहे, मग अशी फॉर लूपचं व्हाईल लूप मध्ये कन्व्हर्जन होते किंवा व्हाईल लूपचं फॉर लूप मध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो.
तर सगळेच प्रोग्राम आपण डू व्हाईल मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. ओके, सगळेच प्रोग्राम फॉर लूपचे व्हाईल लूपचे करू शकत नाही. कशामध्ये? डू व्हाईल लूप मध्ये. ट्रायल आहे की आपण करू शकतो. आता मगाचा स्टारचा प्रोग्राम आहे तो आपण करून बघूया. आपल्याला काय करायचं आहे? 4 वेळा स्टार स्क्रीन वरती प्रिंट करायचं. ओके, तर यासाठी बघा डू व्हाईल लूप वापरायचं आहे. आता इथं बघा सेम सिंटॅक्स वापरतो. त्यासाठी आपल्याला कंडिशन देण्यासाठी एक व्हेरिएबल लागणार आहे, कंडिशन. ओके, इनिशियलाइज करण्यासाठी व्हॅल्यू i is equal to 1. i ची व्हॅल्यू मी इनिशियलाइज केलेली आहे. i is equal to 1. हा व्हेरिएबल इंटिजर व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये 1 ही व्हॅल्यू स्टोअर केली आहे. डू कीवर्ड आहे. ओपन कर्ली ब्रेसेस मध्ये मी स्टेटमेंट देतो console डॉट राइट ब्रॅकेट मध्ये डबल कोट मध्ये स्ट्रिंग पॅरामीटर पास केलेला आहे स्टार आणि त्याच्यानंतर ना सेमीकोलन. त्यानंतर काय केलेलं आहे? सेमीकोलन. त्यानंतर ना बघा इन्क्रीमेंट ऑल पाहिजे i++ सेमीकोलन. इन्क्रीमेंट ऑल पाहिजे i++. त्यानंतर ना क्लोज कर्ली ब्रेसेस व्हाईल कीवर्ड आणि ते कंडिशन द्यायचे i is less than or equal to 4. i is less than or equal to 4 कंडिशन दिली आणि नंतर ना सेमीकोलन. ओके, सेम तेच कोडिंग वापरलेलं आहे, तेच स्टेटमेंट आहे, फक्त इथं आता लूप बदललेला आहे. ओके, आता काय होईल बघा, i ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय बघा, i ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, डू म्हणजे डायरेक्टली स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. ओके, डायरेक्ट काय होणार आहे? स्टेटमेंट इथं कंडिशन चेक होणार नाही. कंडिशन सगळ्यात शेवटी चेक होणार, म्हणजे स्टेटमेंट सगळे एक्झिक्यूट झाल्यावर, म्हणजे या ब्लॉक मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावर मस्ट काय होणार आहे? कंडिशन चेक होणार आहे. मग बघा डू नंतर इथे येणार console डॉट राईट लाईन. ब्लॉक मध्ये डूच्या ब्लॉक मध्ये जेवढे स्टेटमेंट आहेत ते एक्झिक्यूट होणार. पहिला आहे console डॉट राईट लाईन. काय झालेला आहे? विंडो मध्ये आउटपुट विंडो मध्ये स्टार प्रिंट झालं. ओके, त्यानंतर i++ किती झालं? 1 होतं ते 2 झालं. त्यानंतर कुठलं स्टेटमेंट आहे? नाही. क्लोज कर्ली ब्रेसेस व्हाईल कंडिशन इथे चेक होणार आहे. काय होणार बघा, i ची व्हॅल्यू किती आहे? 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे म्हटल्यावर काय होणार? परत इथं वर येणार. परत काय येणार? इथं वर येणार. मग आता ह्या ब्लॉक मध्ये बघा पहिलं स्टेटमेंट काय? console डॉट राईट लाईन स्टार प्रिंट होणार. स्टार प्रिंट झालं. मग नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट i++ इन्क्रीमेंट झाली. किती झाली बघा? 3 झाली. ओके, 3 झाली. क्लोज कर्ली ब्रेसेस व्हाईल i ची व्हॅल्यू 3 आहे. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे परत या ब्लॉक मध्ये येणार. पहिलं स्टेटमेंट console डॉट राईट लाईन स्टार राईट लाईन नाही राईट console डॉट राईट स्टार प्रिंट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट i++ इन्क्रीमेंट झाली. किती? 4 झालेला आहे. व्हाईल बघा व्हाईल 4 ऍक्च्युअली 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन ट्रू आहे. इक्वल टू 4 आहे कंडिशन ट्रू आहे. परत या ब्लॉक मध्ये आलं console डॉट राईट स्टार प्रिंट झालेला आहे. i++ झालं किती? 5 काय झालेलं आहे बघा 5 इन्क्रीमेंट झाली. त्यानंतर ना व्हाईल कंडिशन चे काय? i ची व्हॅल्यू 5 इज लेस दॅन 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स आहे. नेक्स्ट फॉलोइंग जे काय स्टेटमेंट्स आहेत ते सगळे काय होणार आहेत? एक्झिक्यूट होणार आहे. त्या पद्धतीने तुमचं डू व्हाईल लूप एक्झिक्यूट वर्क करते. ऑलरेडी तुम्ही C++ मध्ये PHP मध्ये हे सगळे लूप कंट्रोल स्टेटमेंट बघितलेले आहेत, म्हणून मी अजून डिटेल मध्ये काय गेलो नाही. ओके, आता मी लूप कंट्रोल स्टेटमेंट आता इथे आपले सगळे संपलेले आहेत. आपण नेक्स्ट स्टेटमेंट बघायचं आहे केस कंट्रोल स्टेटमेंट किंवा स्विच स्टेटमेंट आपल्याला बघायचं. C#.net मध्ये स्विच कंट्रोल स्टेटमेंट. त्यासाठी कीवर्ड कुठले कुठले आहेत? बघा स्विच सगळं स्मॉल मध्ये येणार. स्विच नंतर ना केस नंतर ना ब्रेक एक वापरायला लागते आणि डिफॉल्ट असे हे कीवर्ड्स आपल्याला केस कंट्रोल स्टेटमेंट किंवा स्विच कंट्रोल स्टेटमेंट मध्ये आपल्याला वापरायला लागणार आहे. ओके, पहिला आहे ते स्विच कीवर्ड, नंतर आहे ते केस कीवर्ड, नंतर ना ब्रेक कीवर्ड आणि नंतर ना डिफॉल्ट कीवर्ड. ओके, डिफॉल्ट कीवर्ड हा काय ऑप्शनल आहे. ओके, स्विच कंट्रोल स्टेटमेंट किंवा केस कंट्रोल स्टेटमेंट तुम्ही सी मध्ये बघितलेला आहे, सीपीपी मध्ये बघितलेला आहे, PHP मध्ये बघितलेला आहे, जावा मध्ये बघितलेला आहे. सेम हाय तेच आहे, काय वेगळं नाही. ओके, तेच हाय तसंच आपल्याला काय करायचं इथं C#.net मध्ये यूज करायचं.
आता मी त्याचा सिंटॅक्स इथे देतो. ओके, काय बघा, स्विच कीवर्ड ब्रॅकेट मध्ये व्हेरिएबल और एक्सप्रेशन काय द्यायचं आहे, व्हेरिएबल किंवा एक्सप्रेशन इथं स्पेसिफाय करायचं आहे. मग आता स्विच केसचा ब्लॉक असणार आहे, स्विच स्टेटमेंटचा ब्लॉक असणार आहे, त्यासाठी ओपन कर्ली ब्रेसेस, त्याच्यामध्ये वेगवेगळे केसेस असणार आहेत. म्हणून केस आणि केस नंबर द्यायचा आहे, 1 देतो, सेमीकोलन, आणि त्या केस मध्ये असणारे स्टेटमेंट्स इथे स्पेसिफाय करा, या नंबर ऑफ स्टेटमेंट. त्यानंतर ब्रेक, त्यानंतर काय, ब्रेक आहे. त्यानंतर केस 2 सेमीकोलन, नंबर ऑफ स्टेटमेंट, परत ब्रेक. ओके, अँड सो ऑन. केस n सेमीकोलन, स्टेटमेंट ब्रेक, सेमीकोलन. त्यानंतर डिफॉल्ट कोलन का असतील ते स्टेटमेंट आणि कर्ली ब्रेसेस कंप्लीट. आता हे डिफॉल्ट स्टेटमेंट आहे ते ऑप्शनल आहे, द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही दिला नाही तरी चालते. म्हणून मी त्याला काय करतो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकतो. ऑप्शनल पार्ट जे काय असतो ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकतो. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकूया, स्क्वेअर ब्रॅकेट द्यायची काही गरज नाही आहे. ओके, असं बघा, स्विच कीवर्ड इथं आपल्याला व्हेरिएबल किंवा एक्सप्रेशन यूज करायचे. त्या व्हेरिएबल किंवा एक्सप्रेशनची जी काही व्हॅल्यू असणार आहे ती काय केली जाते, आपले जे काय केसेस आहेत बा, इथे वेगवेगळे केसेस असणार, केस 1, केस 2, केस 3, 4, 5 अप टू n केसेस, ह्यांच्या बरोबर मॅच होते काय बघा. मग कुठल्या केस व्हॅल्यू वर मॅच होत्या, 1 ला मॅच होत्या, 2 ला मॅच होत्या, 3 ला, 4 ला, n ला, किंवा नाही झाली तर मग कुठे ना डिफॉल्ट ला येणार. ओके, म्हणजे कुठल्या केस व्हॅल्यूला ती मॅच होत्या हे इथे चेक केलं जातं. ओके, सपोज इथे काय तर व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 आहे, कन्सिडर करा व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. तर केस 1 ला मॅच होते का, इथे 1 ला नाही, मग कुठे येणार, केस 2 ला येणार, इथे मॅच होत्या, इथे होत्या, मग 2 ला मॅच होते, म्हणजे 2 मध्ये जेवढे स्टेटमेंट्स आहेत, केस 2 ब्लॉक आहे, केस 2 ब्लॉक मध्ये जेवढे स्टेटमेंट्स आहेत ते सगळे स्टेटमेंट एक्झिक्यूट करा. आणि नेक्स्ट कुठलं स्टेटमेंट आहे, लास्ट स्टेटमेंट त्या ब्लॉक मध्ये ब्रेक आहे, ब्रेकला येणार, ब्रेक झालं का होणार, इथे जंप घेणार आणि स्विच स्टेटमेंटच्या बाहेरच पडणार. ब्रेक कशासाठी द्यायचा आहे, पर्टिक्युलर ते केस एक्झिक्यूट झालं तर आपल्याला नेक्स्ट केस कुठलीच एक्झिक्यूट करायची नाही आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या स्विच केसच्या बाहेर पडायचं आहे. त्यासाठी आपण इथे ब्रेक कीवर्ड घेणार आहे. ओके, म्हणजे स्विच केसच्या बाहेर पडायचं असलं तर तिथे काय करायचं आहे, ब्रेक कीवर्ड द्यायचा आहे. मग आता 2 चा ब्लॉक एक्झिक्यूट झाला, ब्रेक मिळाला, त्या स्विच केसच्या बाहेर पडून. आता ह्याच्यामध्ये व्हेरिएशन काय असू शकते बघा. आता ह्याच्यामध्ये म्हणजे केसच्या जे काही व्हॅल्यूज आहेत 1, 2, 3 त्या व्हॅल्यूज काहीही असू शकतात, न्यूमरिक व्हॅल्यू असू शकतात, कॅरेक्टर व्हॅल्यू असू शकतात, स्ट्रिंग व्हॅल्यू असू शकतात. ओके, फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू असू शकतात, कुठल्याही टाइपच्या व्हॅल्यू असू शकतात. आणि त्याला काय सिक्वेन्स नाही, म्हणजे सिक्वेन्स 1, 2, 3 असं सिक्वेन्शियली द्यायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही कसंही सिक्वेन्स देऊ शकता, आदल्या मधल्या व्हॅल्यूज पण तिथं घेऊ शकता. या पद्धतीने केस स्टेटमेंट तुम्ही यूज करू शकता. आता याच्यामध्ये मी व्हेरिएशन दाखवतो, सिंटॅक्स तुमच्या लक्षात आला आहे बघा. ओके, याच्यामध्ये मी वेगवेगळे व्हेरिएशन यूज करतो स्विच स्टेटमेंट मध्ये. ओके, मी हे रब करतो स्विच केस. फर्स्ट सिंटॅक्स आपल्याला बघायचं. ओके, काय येणार आहे, स्विच कीवर्ड फर्स्ट, स्विच var होतो इथं शॉर्ट मध्ये var विदिन कर्ली ब्रेसेस. आता केस 1 10 बघितला, केस आता मी इथं काय करतो 10 देतो, कोलन सेमीकोलन ब्रेक. ओके, केस इथे देतो 6 कोलन स्टेटमेंट ब्रेक, सेमीकोलन. ओके, केस 40 सेमीकोलन स्टेटमेंट्स ब्रेक. ओके, केस 25 स्टेटमेंट ब्रेक आणि कर्ली. आता मी इथे डिफॉल्ट काय वापरायला नाही, डिफॉल्ट वापरायला पाहिजे असं काही ऑप्शनल आहे. आता इथे केसच्या व्हॅल्यूज आहेत 10 आहे, 6 आहे, 40 आहे, 25. हे काय सिक्वेन्शियली आहे, काय सिक्वेन्शियली काय नाही आहे, कसंही वापरला तरी चालतं. ओके, सिक्वेन्शियली द्यायला पाहिजे असं काय नाहीये. आता फक्त तिथे काय केलं जातं, हे व्हेरिएबलची व्हॅल्यू, स्विच या व्हेरिएबलची किंवा एक्सप्रेशनची व्हॅल्यू ह्या केस व्हॅल्यू बरोबर मॅच होते काय बघितलं जातं.
आणि जिथं मॅच होणार ते पर्टिक्युलर ब्लॉक काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. सपोजच्या व्हॅरची व्हॅल्यू काय आहे, ह्या व्हॅरची व्हॅल्यू 25, व्हॅरची व्हॅल्यू किती आहे 25. स्विच व्हॅरची व्हॅल्यू 25 बघा पहिल्या केसला मॅच करून बघते. पहिल्या केसची व्हॅल्यू 10 आहे, 25 आणि 10 सेम आहे काय, नाही नाही म्हटलं दुसऱ्या केसला आहे ना, दुसऱ्या केसची व्हॅल्यू 6 आहे, 6 आणि 25 सेम आहे काय, नाही नाही म्हटलं इथे आहे ना तिसऱ्या केसला, तिसऱ्या केसची व्हॅल्यू 40 आणि 25 सेम आहे काय, नाही नाही म्हटलं इथे आहे ना त्या केसला आहे. केस 25 सेम आहे म्हटलं हा ब्लॉक काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे, ब्रेक म्हणणार आणि या स्विच स्टेटमेंट मधनं बाहेर पडणार. ओके, असंही तुम्ही तिथे व्हेरिएशन वापरू शकता. आता नेक्स्ट पहा, सेकंड मेथड काय होईल, स्विच व्हॅर. ओके, व्हॅर मीन्स व्हेरिएबल, कुठलाही व्हेरिएबल घ्या, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, तर केसेस पण काय असणार त्या टाइपचे असणार. ओके, आता मी इथे कॅरेक्टर घेतो फॉर एक्झाम्पल, केस प्लस मी घेतलेला काय घेतलेलं बा, कॅरेक्टर प्लस सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये लिहितो ऍज स्ट्रिंग म्हणून. ओके, कोलन स्टेटमेंट ब्रेक. ओके, स्टेटमेंट ब्रेक. त्याच्यानंतर ना केस स्ट्रिंग घेतो मायनस कोलन स्टेटमेंट ब्रेक सेमीकोलन. केस डबल कोट मध्ये ऍस्टरिस्क मार्क या मल्टिप्लिकेशन साठी कोलन स्टेटमेंट ब्रेक. त्यानंतर ना केस डबल कोट मध्ये डिवाइड बाय कोलन स्टेटमेंट ब्रेक. ओके, अँड सो ऑन, काय गरज नाही एवढंच आहे. ओके, आता व्हॅर कीवर्ड आहे, व्हॅर मी कुठला घेतो, स्ट्रिंग टाइप, स्ट्रिंग व्हॅर इज इक्वल टू तुम्हाला जी व्हॅल्यू इथे द्यायची आहे. आता मी येतो स्टार ऍस्टरिस्क मार्क दिलेला आहे सिंपल, म्हणजे व्हॅर कीवर्ड व्हेरिएबलची व्हॅल्यू मी काय दिलेली आहे स्टार, आणि कुठल्या टाइपचा, स्ट्रिंग टाइपचा. इथे काय मी इंटिजर कन्सिडर केलेलं, काय व्हॅरला काय घेतलेलं, इंट व्हॅर इज इक्वल टू 25, काय दिलेलं आहे 25. आता इथे काय दिलेलं आहे, व्हॅर इज इक्वल टू ऍस्टरिस्क मार्क ऍज अ स्ट्रिंग डबल कोट मध्ये दिलेलं आहे. तुम्ही कॅरेक्टर पण वापरू शकता, सिंगल कोट मध्ये आपल्याला ते द्यायला लागणार. ओके, कॅरेक्टर दिलं तर इथं सिंगल कोट, इथं सिंगल कोट मध्ये, इथं सिंगल कोट मध्ये, इथं सिंगल कोट मध्ये, कॅर व्हॅर इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये ऍस्टरिस्क मार्क असंही दिलं तरी चालतंय. मग स्विच व्हॅरची व्हॅल्यू काय, ऍस्टरिस्क मार्क आहे, मल्टिप्लिकेशन आहे. ओके, तो पहिल्या केसला मॅच होते काय, नाही पहिल्या केसला प्लस स्ट्रिंग आहे मॅच होत नाही. दुसऱ्या केसला येणार मॅच होतं काय, मायनस स्ट्रिंग आहे ऍस्टरिस्कला मॅच होत नाही. तिसऱ्या केसला येणार इथं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, ऍज स्ट्रिंग आहे. ओके, मॅच होते म्हणजे हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, ब्रेक स्टेटमेंट, आणि डायरेक्टली इथनं जंप घेणार, नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट इथं एक्झिक्यूट होणार आहे. आता या ह्याच्या जागी सिम्बॉलच्या जागी बघा, मी अर्थमॅटिक ऑपरेशन साठी मी घेतलेला आहे अर्थमॅटिक ऑपरेशन. ह्या सिम्बॉलच्या जागी तुम्ही काय वापरू शकता, अल्फाबेट्स पण वापरू शकता. हा, अल्फाबेट्स मी इथे घेऊ शकतोय. ओके, अल्फाबेट्स काय घेऊ शकते बा. ओके, फॉर एक्झाम्पल इथं कॅपिटल सी घेतलं, त्यानंतर कॅपिटल पी घेतलं, त्यानंतर यू घेतलेला आहे किंवा एक्स घेतलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आणि इथे काय घेतलंय, झेड घेतलेला आहे, कॅपिटल झेड. आता हे फॉर एक्झाम्पल कट पेस्ट, ओके सॉरी कॉपी पेस्ट कट आणि अंडू ह्याच्यासाठी मी घेतलंय. ओके, मग आता इथे काय ना स्ट्रिंग मध्ये आता सपोज काय आहे, तुम्ही व्हॅल्यू घ्या पी, कॅपिटल पी. ओके, व्हॅर पी ची व्हॅल्यू पहिल्या केसला मॅच होते नाही, व्हॅर ची व्हॅल्यू पहिल्या केसला मॅच होते नाही, दुसऱ्या केसला मॅच होते, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, ब्रेक, आणि इथनं डायरेक्टली जंप घेणार, नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट इथे येणार आहे. आता ज्यावेळी तुम्ही अल्फाबेट घेता त्यावेळी असं येऊ शकते, युजरने इनपुट केला व्हॅल्यू, युजर कडनं मला काय करायचं, पी इनपुट करून घ्यायचं आहे. आता युजर कडनं पी इनपुट करून घेताना हा पी कसा आहे, कॅपिटल पी आहे बा, काय कॅपिटल पी पण आहे आणि स्मॉल पी पण आहे. युजर कडनं इनपुट घेताना दोन आहे, कॅपिटल पी पण आहे आणि स्मॉल पी पण आहे. मग आता इथं तुम्ही कुठली व्हॅल्यू दिलाय व्हॅरला, कॅपिटल दिलाय का स्मॉल, आपल्याकडे केसेस तर कॅपिटल आहे. आता सपोज युजरने स्मॉल इनपुट केला पी, युजरने काय केला स्मॉल इनपुट केला तर कशाला मॅच होणार, कॅपिटलला होणारच नाही ते.
म्हणून इथे काय करायचंय बघा, दोन केसेस वापरायचे. केस डबल कोट मध्ये स्मॉल सी. ओके, इथे काय केलं, केस डबल कोट मध्ये स्मॉल पी कोलन, इथे कोलन. ओके, इथे काय येईल, केस डबल कोट मध्ये स्मॉल एक्स आणि इथे काय येणार, केस डबल कोट मध्ये स्मॉल झेड कोलन कोलन. ओके, असं आहे. म्हणजे बा स्मॉल सी कॅपिटल सी ला एकच स्टेटमेंट ब्लॉक आहे. स्मॉल सी कॅपिटल सी ला काय, हा एकच स्टेटमेंट ब्लॉक आहे. बा केस कॅपिटल पी स्मॉल सी ला हा एकच स्टेटमेंट ब्लॉक आहे. कॅपिटल आणि स्मॉल पी ला एकच स्टेटमेंट. तसंच कॅपिटल एक्स आणि स्मॉल एक्स ला हा एकच स्टेटमेंट ब्लॉक आहे. तसंच कॅपिटल झेड आणि स्मॉल झेड ला एकच स्टेटमेंट ब्लॉक आहे. ओके, लक्षात आलं काय, दोन्ही याला मी एकच स्टेटमेंट ब्लॉक केला कारण की कॅपिटल पी ने पेस्ट होणार आहे आणि स्मॉल सी ने पण पेस्ट करायचं आहे. त्याच्यासाठी मी पी पी घेतले. मग पी स्मॉल असेल कॅपिटल असेल ते इथं एकच स्टेटमेंट ब्लॉक करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. आता इथं सिक्वेन्स वर खाली केला तरी चालते. बा इथं मी वरती कॅपिटल इथं स्मॉल दिलेला चालते, काय प्रॉब्लेम नाही. इथं केलं, इथे कॅपिटल आहे इथं स्मॉल आहे, काही प्रॉब्लेम येत नाही, एक्झिक्यूट होणार. इथे कॅपिटल इथं स्मॉल, इथे कॅपिटल इथं स्मॉल असं घेतलेलं. कसंही तुम्ही सिक्वेन्स वर खाली केला तरी चालते. ओके, मग आता स्मॉल सी आणि कॅपिटल सी ने कॉपी करायचा आहे, स्मॉल कॅपिटल पी आणि स्मॉल पी ने पेस्ट करायचा आहे, स्मॉल कॅपिटल एक्स स्मॉल एक्स ने कट करायचा आहे, कॅपिटल झेड आणि स्मॉल झेड ने आपल्याला अंडू करायचं. असं जर करायचं असलं ऑपरेशन तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. युजर तुमचा इनपुट करताना स्मॉल पी किंवा कॅपिटल पी दोन्हीपैकी कुठले तरी इनपुट करू शकते. ओके, त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, ह्या केसेस इथे घेतलेले. असे वेगवेगळे व्हेरिएशन इथं तुम्ही स्ट्रिंग पण यूज करू शकता. ओके, आता तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस सिलेक्ट करायचे ऍडमिशन साठी, समजा ऍडमिशन साठी, तर काय करू शकता, केस डबल कोट मध्ये शिवराज शिवराज. ओके, त्यानंतर केस जागृती कोलन, त्यानंतर ना केस एम आर कॉलेज आहे. ओके, केस आणि कुठले येणार, गाडी. अशा वेगवेगळे केसेस आहेत स्ट्रिंग म्हणून तिथे यूज करू शकता. आता इथे कॅपिटल स्मॉलचा प्रॉब्लेम येऊ शकतोय, तर इनपुट केलेल्या व्हॅल्यूचं कन्वर्जन काय करा, अप्पर केस मध्ये करा किंवा स्मॉल केस मध्ये करा किंवा त्या केसेस मध्ये करा, चालते, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, तुम्हाला त्या रिक्वेस्टेड व्हॅल्यू मध्ये ते कन्वर्ट करून तुम्ही काय करू शकता, ऑपरेशन परफॉर्म करू शकता. म्हणजे केस व्हॅल्यू जे असणार आहे तुम्ही काहीही तिथं देऊ शकता, तुमच्या चॉईसने तिथं तुमच्या व्हॅल्यूज तिथं देऊ शकता. इवन तिथं ऑब्जेक्ट पण देऊ शकता. केस व्हॅल्यू काय करू शकता, ऑब्जेक्ट पण, एका पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट. लक्षात आलं काय, ऑब्जेक्ट पण इथे काय करू शकता तुम्ही देऊ शकता, ऑब्जेक्ट पण. ओके, एका क्लासचा ऑब्जेक्ट, एका इंटरफेसचा ऑब्जेक्ट तुम्ही काय करू शकता तिथे स्पेसिफाय करू शकता. ओके, त्या पद्धतीने तुमचं केस कंट्रोल स्टेटमेंट वर्क होते. ओके, मी आता नेक्स्ट बघायचं आपल्याला अनकंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट्स. काय बघायचं आपल्याला, अनकंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट्स. ओके, आपल्याला आता बघायचं आहे अनकंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट्स इन C#.NET. अनकंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट्स इन C#.NET. आता याच्यामध्ये बघा कुठले कुठले स्टेटमेंट्स आहेत, ब्रेक. ओके, ब्रेक नंतर ना कंटिन्यू आणि त्याच्यानंतर ना गो टू स्टेटमेंट, सॉरी जॉइन मध्ये हे तीन स्टेटमेंट्स अनकंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट मध्ये यूज होतात. आता ब्रेकचा यूज आपण बघितलेला आहे स्विच स्टेटमेंट मध्ये. पर्टिक्युलर स्टेटमेंट, लूप कंट्रोल स्टेटमेंट किंवा व्हाईल कंट्रोल, डू व्हाईल लूप किंवा आपल्याला स्विच स्टेटमेंट जर ब्रेक करायचे असलं, नेक्स्ट एक्झिक्युशन, नेक्स्ट फॉलोइंग केसेस आहेत किंवा पुढे आपल्याला लूप कंटिन्यू करायचं नाहीये, म्हणजे एक्झिक्युशन पुढे कॅरी आउट करायचं नाही, तर त्यावेळी आपण काय करायचं आहे, त्या लूप कंट्रोल स्टेटमेंट मध्ये किंवा स्विच कंट्रोल स्टेटमेंट मध्ये ब्रेक स्टेटमेंट तिथं यूज करायचं. ओके, कंटिन्यू न काय होणार आहे,
नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट ओके एक्झिक्यूट होणार आहे. हे मोस्टली लूप स्टेटमेंट मध्ये यूज केलं जातं. मग नेक्स्ट व्हॅल्यू लूपची जी काही नेक्स्ट व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे इथं एक्झिक्यूट होणार आहे. आणि गो टू स्टेटमेंट आहे. गो टू काय करणार आहे पर्टिक्युलर लेबलला डायरेक्टली जंप घेणार. जिथं ते गो टूचं लेबल स्पेसिफाय केलेलं आहे तिथं ते काय करणार आहे जंप घेणार आहे. मोस्ट ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला हिंट दिलेली असते गो टू स्टेटमेंट कधीच यूज करायचं नाही. ऍज अ लॉजिक तुमचं काय होतं ना वीक होते. ओके तुम्हाला जर चांगलं प्रोग्रामर व्हायचं असलं स्ट्रॉंग प्रोग्रामर व्हायचं असलं स्ट्रॉंग लॉजिक डेव्हलप करायचं असलं तर आपण इथं गो टू स्टेटमेंट जास्त यूज करायचं नाही. ओके आता बघा आपल्याला ब्रेक स्टेटमेंट मगाशी आपण केस कंट्रोल स्टेटमेंट मध्ये बघितलेलं आहे. आपण ते कशात यूज करू शकतोय फॉर लूप मध्ये यूज करू शकतोय. आता इथं फॉर लूप मध्ये बघा फॉर I is equal to 1 semicolon I is less than or equal to 5 semicolon I plus plus. Okay, I plus plus within curly braces. Okay, if I is equal to 3, I is equal to 3 break आणि console. मी आता शॉर्ट मध्ये लिहितो CW ब्रॅकेट मध्ये स्टार semicolon. Okay, CW means console dot write. CW म्हणजे काय console dot write. So Java मध्ये system dot out dot println ला शॉर्ट फॉर्म आहे. SOP s.o.pll आउटपुट स्टेटमेंट शॉर्ट मध्ये आहे. ओके वही मध्ये ते लिहून घेताना वापरायचं आहे. तसंच काय आहे console dot write ला CW. ओके या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. ओके मग आता इथे काय होईल बघा ब्रेक इथं वापरलाय. ब्रेक स्टेटमेंट काय आहे हे लूप आहे किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे कंडिशन बघा लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे 5 टाइम तर हे लूप काय व्हायला पाहिजे एक्झिक्यूट होणार आहे व्हायला पाहिजे आणि होऊ शकते ते. ओके तर मी काय केलं त्याच्यामध्ये ब्रेक स्टेटमेंट वापरलेलं आहे. ब्रेक स्टेटमेंट ब्रेक न काय होणार ते मध्येच काय होणार आहे बाहेर पडणार आहे. ओके जास्तीत जास्त 2 वेळा काय होईल एक्झिक्यूट होईल. त्यासाठी कंडिशन इथं मी इफ स्टेटमेंट त्याच्या आत वापरलेलं आहे फॉर लूपच्या. बघा काय होईल I is equal to 1 मग इथे मी व्हॅल्यू लिहितो I is equal to 1 is less than or equal to 5 कंडिशन ट्रू आहे. इथे येणार if बा लूपच्या आत आलेला if स्टेटमेंट आहे लूपच्या if 1 is equal to 3 आहे कंडिशन फॉल्स आहे. फॉल्स आहे म्हणजे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंटला जाणार इथे येणार ब्रेक कडे जाणार नाही. कंसोल डॉट राईट स्टार प्रिंट झालं. ओके स्टार प्रिंट झालेला आहे. मग परत इन्क्रीमेंटला झालं I++2 is less than 5 कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे आता लूपच्या if 2 is less than 3 सॉरी 2 is equal to 3 आहे कंडिशन फॉल्स आहे. मग कुठं आलं कंसोल डॉट राईट लाईनला आलं आणि इथे काय झालेलं आहे स्टार प्रिंट झालेला आहे. परत इन्क्रीमेंट झाली I++ किती झालेला आहे 3 झालेला आहे. 3 is less than or equal to 5 कंडिशन ट्रू आहे. परत लूप मध्ये आता इथे कंडिशन ट्रू आहे लूपच्या आत आलेला आहे. बा आता लूपच्या आत आलेला आहे if I is equal to 3 म्हणजे 3 is equal to 3 I ची व्हॅल्यू 3 आहे. 3 is equal to 3 कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे कुठं आलं ब्रेकला आलं. ब्रेक स्टेटमेंटला डायरेक्टली आता काय होणार जंप घेणार आणि लूपच्या बाहेर पडणार. ओके लूपच्या बाहेर इथं ते येणार आहे. नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट लूप नंतर आहे ते एक्झिक्यूट करायला स्टार्ट होणार. ऍक्च्युअली कंडिशन काय बघा I is less than or equal to 5 म्हणजे 1 to 5 टाइम हे लूप एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होतं. तर आता इथे काय झालेलं आहे आत ब्रेक स्टेटमेंट वापरला आहे त्याला कंडिशन दिलेली आहे आणि ते 2च वेळा काय झालेलं आहे लूप एक्झिक्यूट झालेला आहे. ओके मग अशी काय तर सिच्युएशन असली आपल्या प्रोग्रामिंग मध्ये त्यावेळी आपण काय करणार आहे लूप ब्रेक स्टेटमेंट इथं यूज करणार आहे. त्याच्या आधीच्या स्टेटमेंट मध्ये केस कंट्रोल स्टेटमेंट मध्ये आपण स्विच केस मध्ये ब्रेक यूज केलेला आहे. त्या पर्टिक्युलर केस चा ब्लॉक एक्झिक्यूट झाला तर लास्ट त्या केस मध्ये स्टेटमेंट हे ब्रेक स्टेटमेंट वापरलं. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला त्या स्विच केस मधून आपण काय करत होतो बाहेर पडत होतो. ओके त्या पद्धतीने आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करू शकतो. हे आपण फॉर लूप व्हाईल लूप डू व्हाईल लूप किंवा स्विच केस मध्ये आपण वापरू शकतो. ओके आता नेक्स्ट बघायचं आहे कंटिन्यू. काय बघायचं आपल्याला कंटिन्यू. आता कंटिन्यू स्टेटमेंट आपण मी इथं ब्रेकच्या जागेत वापरतो हेच वापरतो फक्त इथं ब्रेक होतं मी ब्रेक पुसलाय आता कंटिन्यू. कंटिन्यू स्टेटमेंट कंटिन्यू कीवर्ड तिथं यूज करायचा आहे. आता कंटिन्यू स्टेटमेंटने काय होणार आहे बघा. ओके कंटिन्यू स्टेटमेंट काय होणार आहे त्या लूप मधलं एक्झिक्युशनची जी काय व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती नेक्स्ट व्हॅल्यू घेणार आहे. ओके म्हणजे त्याच्यामध्ये जिथे कंटिन्यू स्टेटमेंट मिळणार आहे तिथनं कुठे जाणार वरती जाणार आहे. इथनं जंप कुठे घेणार आहे इथे घेणार. लक्षात आलं लूपच्या स्टार्टिंगला येणार कंटिन्यू स्टेटमेंट मिळाल्यावर कुठे येणार आहे लूपच्या स्टार्टिंगला येणार आहे.
ब्रेक स्टेटमेंट मिळाल्यावर काय होतं, या लूप मध्ये बाहेरच पडत होतं, तर याच्यात बाहेर पडणार नाही, त्या लूपच्या स्टार्टला जाणार आहे, म्हणजे नेक्स्ट एक्झिक्युशन जी व्हॅल्यू येणार आहे आयची ती व्हॅल्यू तिथे घेणार आहे. आता बघूया आपण. ओके, आय इज इक्वल टू 1 आहे, इथे आय इज इक्वल टू 1 आहे. ओके, 1 ही व्हॅल्यू दिली आहे. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे, ट्रू आहे म्हणजे इथं आलं. ओके, इफ 1 इज इक्वल टू 3 आहे, कंडिशन फॉल्स, इथं आलं, स्टार प्रिंट झालं. ओके, आय प्लस प्लस किती झालेला आहे 2, 2 इज लेस बा आय ची व्हॅल्यू आता 2 आहे, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे, इथं आलं आत लूप मध्ये. इफ 2 इज इक्वल टू 3 आहे, फॉल्स आहे, मग इथं आलं कंट्रोल डॉट राईट लाईन स्टार प्रिंट झालं. आय प्लस प्लस किती झालं 3, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे, ट्रू आहे म्हणजे लूप मध्ये आता आय ची व्हॅल्यू 3 आहे, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू, इथे लूप मध्ये आले. लूप मध्ये इफ 3 इज इक्वल टू 3, आय ची व्हॅल्यू 3, 3 इज इक्वल टू 3 कंडिशन ट्रू, ट्रू आहे म्हणजे कंटिन्यू, कंटिन्यू म्हणजे कुठे गेला इथे गेला इन्क्रीमेंटला, कंटिन्यू म्हणजे कुठे गेला इन्क्रीमेंटला गेला. आय ची व्हॅल्यू किती झालेली आहे 4 झालेली आहे. आता आय ची व्हॅल्यू 3 असताना स्टार प्रिंट झालं काय, कंट्रोल डॉट राईट लाईन एक्झिक्यूट झालं, इथे एक्झिक्यूट झालेलं नाहीये कारण की कंटिन्यू कीवर्ड आधी एन्काउंटर झालेला आहे, पण कंटिन्यू म्हणजे लूपच्या कंटिन्यूला जाणार पुढं. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू घेणार 4, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट 4 झाली, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे, इथं आलं लूपच्या. इफ 4 इज इक्वल टू 3 आहे, कंडिशन फॉल्स, कंट्रोल डॉट राईट लाईन स्टार प्रिंट झालेला आहे. आय प्लस प्लस 5, 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे, इक्वल टू 5 आहे कंडिशन ट्रू, इथं आलं लूपच्या. ओके, इफ 5 इज इक्वल टू 3 फॉल्स, इकडे आलं कंट्रोल डॉट राईट लाईन स्टार प्रिंट झालं. आय प्लस प्लस 6, 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन फॉल्स, फॉल्स म्हणजे लूप मधून आता बाहेर पडलेला आहे. नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट इथे काय होणार एक्झिक्यूट होणार. त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, कंटिन्यू स्टेटमेंट कुठल्याही लूप मध्ये यूज करू शकता, फक्त लूप मध्येच आपण काय करू शकतो ते कंटिन्यू स्टेटमेंट यूज करू शकते. ओके, स्विच केस मध्ये किंवा आणि कुठल्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला कंटिन्यू यूज करता येत नाही. ओके, आता नेक्स्ट आहे गो टू स्टेटमेंट. गो टू स्टेटमेंट, गो टू चा फक्त आता सिंटॅक्स देणार आहे, ह्याचा काय जास्त यूज होत नाही आणि आपण यूज पण करायचं नाही. ओके, आता गो टू ने काय होणार बा, सपोज वरती मल्टिपल स्टेटमेंट्स आहेत, गो टू ओके, आणि इथे लेबल स्पेसिफाय करायचं आहे, LBL सेमीकोलन नंबर ऑफ स्टेटमेंट्स आणि LBL कुठेही द्या आणि नंबर ऑफ स्टेटमेंट, असा त्याचा सिंटॅक्स आहे. मग आता इथे वरची जे काही स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होणार, 3 स्टेटमेंट दिले ते 3 स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. गो टू कीवर्ड आहे, गो टू कीवर्ड नंतर पुढे आपण स्पेसिफाय केलेलं युजरने स्पेसिफाय केलेलं लेबल आहे आणि त्या पुढे कोलन दिलेलं आहे. ओके, मग हे लेबल कुठे आहे ते सर्च करते. कंपायलर काय करतंय, गो टू ला स्पेसिफाय केलेलं लेबल आहे, ते लेबल कुठे आहे पूर्ण प्रोग्राम मध्ये ते सर्च करते. जिथं ते लेबल आहे मग इथनं डायरेक्टली जंप बघा, इथनं डायरेक्टली जंप कुठे घेणार आहे, ह्या लेबल कडे घेणार आहे, ह्या लेबल कडे येणार आणि हा ब्लॉक काय होणार आहे नेक्स्ट फॉलोइंग स्टेटमेंट, लेबल नंतरचे स्टेटमेंट काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही, कधीच होणार नाही. ओके, हे स्टेटमेंट कधीच इथं एक्झिक्यूट होणार नाही. त्या पद्धतीने काय होणार आहे तुमचं गो टू स्टेटमेंट हे वर्क होणार आहे. जास्त यूज होत नाही आणि यूज करायचं पण नाही, याच्यामुळे आपलं लॉजिक काय वीक होऊ शकते. ओके, वेगवेगळे पुस्तक तुम्ही रीड करा, बुक्स रीड करा, त्याच्यामध्ये हे स्पेसिफाय केलेलं आहे. आणि जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये गो टू स्टेटमेंट हे काढून टाकलेलं आहे. ओके, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये गो टू स्टेटमेंट वापरलेलंच नाही, ते काय केलेलं आहे काढूनच टाकलेलं आहे. ठीक आहे, असे हे इथे आपण फर्स्ट युनिट कंप्लीट केलेला आहे. फर्स्ट युनिट मध्ये आपण .NET फ्रेमवर्क आर्किटेक्चर, CLR, CTS, CLS, ओके, मेटा डाटा, वर्किंग ऑफ .NET फ्रेमवर्क क्लास लायब्ररी, ओके, त्याच्यानंतर वेगवेगळे डेटा टाइप्स बघितलेले आहे, टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स, व्हॅल्यू टाइप, रेफरन्स टाइप्स, त्याच्यानंतर बॉक्सिंग अनबॉक्सिंग हे बघितलेलं आहे आणि कंट्रोल स्टेटमेंट्स इन C#.NET हे आपण बघितलेलं आहे. ओके, तर इथे फर्स्ट युनिट आपला काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला मी यावरती एक बेसिक प्रोग्राम्स तुम्हाला काय करून दाखवणार आहे, एक्झिक्यूट करून दाखवणार आहे. ओके, त्याचं इम्पॉर्टंट काय पुढच्या टॉपिक मध्ये आहे, कारण की पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहे ते आपल्याला बघायचे आहे. त्याच्या आधी आपण C#.NET मध्ये इनपुट आणि आउटपुट स्टेटमेंट यूज होणार आहे ते बघायचे आहे. ओके, हे मी आता दाखवतो. आपल्यासाठी काय, त्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागणार आहे, युजिंग
सिस्टीम हे नेमस्पेस आहे. युजिंग सिस्टीम म्हणजे काय, जसं आपण C# मध्ये सी मध्ये CPP मध्ये इन्क्लूड stdio.h iostream.h ओके, जावा मध्ये इम्पोर्ट पर्टिक्युलर पॅकेज करतोय, तसं काय C# मध्ये जर आपल्याला कुठलं तर नेमस्पेस इम्पोर्ट करायचं असलं, जस्ट लाईक अ हेडर फाईल कसं आपण इन्क्लूड करतोय तसं आपल्याला काय करायचं आहे, नेमस्पेस इम्पोर्ट करायचं असलं तर युजिंग कीवर्ड यूज करायचा आहे आणि त्याच्या पुढे नेमस्पेस किंवा त्या नेमस्पेसचा फुल पाथ काय असेल तो आपल्याला तिथं स्पेसिफाय करायचा. ओके, मग युजिंग सिस्टीम बाय डिफॉल्ट ते C# प्रोग्रामिंग मध्ये किंवा .NET मध्ये अवेलेबल आहे. बाय डिफॉल्ट 3 नेमस्पेस अवेलेबल आहे .NET मध्ये. एक युजिंग सिस्टीम आहे, युजिंग सिस्टीम डॉट डाटा आहे आणि युजिंग सिस्टीम डॉट XML. हे 3 नेमस्पेस बाय डिफॉल्ट .NET मध्ये अवेलेबलच असतात. आता युजिंग सिस्टीम सिस्टीम नेमस्पेस आहे, त्या नेमस्पेस मध्ये कन्सोल क्लास आहे. कुठला क्लास आहे, कन्सोल. कन्सोल आणि कन्सोल क्लास मध्ये कन्सोल हा स्टॅटिक क्लास आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मेथड्स आहेत ते सगळे काय आहेत, स्टॅटिक मेथड्स आहेत. त्यामध्ये आउटपुट साठी आपल्याला काय यूज करायचे, कन्सोल डॉट राईट, राईट मेथड. त्यानंतर कन्सोल डॉट राईट लाईन, राईट लाईन मेथड. कन्सोल डॉट राईट लाईन मेथड हे कशासाठी, आउटपुट स्टेटमेंट मध्ये. आणि इनपुट स्टेटमेंट काय वापरायचं आहे, कन्सोल क्लास डॉट रीड लाईन, कन्सोल डॉट रीड लाईन, कन्सोल डॉट रीड की आणि कन्सोल डॉट रीड. कन्सोल डॉट रीड हे 3 इनपुट साठी स्टेटमेंट्स अवेलेबल आहेत. हे स्टेटमेंट्स आपण काय करायचं आहे, युजर कडे इनपुट करून घेण्यासाठी यूज करायचं आहे. आणि कन्सोल डॉट राईट लाईन, कन्सोल डॉट रीड की याचं जे काय रिटर्न टाइप आहे, कन्सोल डॉट राईट लाईनचा रिटर्न टाइप आहे स्ट्रिंग रिटर्न टाइप आहे. स्ट्रिंग व्हॅल्यू ती रीड करते. ओके, स्ट्रिंग व्हॅल्यू रीड करते. ओके, रीड कीच काय, कॅरेक्टर व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. म्हणजे जे की प्रेस केलेलं आहे त्या कीवरचं कॅरेक्टर काय करते, ते रीड की रिटर्न करते. जस्ट लाईक अ गेट ch. मी C++ मध्ये गेट ch, गेट कॅरेक्टर स्टेटमेंट जर वापरला असला, मेथड वापरला असला तर तसं ते वर्क होणार आहे. आणि कन्सोल डॉट रीड ते पण काय स्ट्रिंगच व्हॅल्यू रिटर्न करतात किंवा कुठल्याही टाइपची व्हॅल्यू रिटर्न करू शकते, डिपेंड अपॉन तिथं आपल्याला ट्राय कॅच मेथड यूज करून ऑब्जेक्ट पास करून ते करायचं आहे. ओके, पण हे काय जास्त यूज करायचं नाही, हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे ना, आपण काय हे यूज करणार नाही. आपण हे पहिले 2 यूज करणार. आता स्टार्टला तर काय करणार आहे, ते पहिले 2 यूज करणार आहे युजर कडनं डाटा इनपुट करून घेण्यासाठी, कन्सोल डॉट रीड लाईन आणि कन्सोल डॉट रीड की. आणि आउटपुट प्रिंट करण्यासाठी कन्सोल डॉट राईट आणि कन्सोल डॉट राईट लाईन. ओके, आता राईट न काय होणार आहे, राईट न बघा स्क्रीनवरती राईट होणार, खरं एंडला तिथे न्यू लाईन कॅरेक्टर असणार नाही. तर राईट लाईन मध्ये काय होणार आहे, स्क्रीनवरती राईट होणार एका लाईन मध्ये आणि त्या लाईनच्या एंडला न्यू लाईन कॅरेक्टर ऑटोमॅटिकली ते ऍड करणार. राईट लाईन म्हणतील न्यू लाईन कॅरेक्टर एंडला तिथे ऍड करणार. राईट मेथड तिथं कुठलंही न्यू लाईन कॅरेक्टर तिथं ऍड करत नाही. ओके, राईट लाईन मध्ये काय होणार आहे, जे काय तुमचं आउटपुट असणार आहे त्या आउटपुटच्या एंडला, म्हणजे ते आउटपुट एका लाईन मध्ये येणार आणि त्या लाईनच्या एंडला काय करणार आहे, न्यू लाईन कॅरेक्टर ऍड करणार आणि तुम्ही ऑटोमॅटिकली नेक्स्ट लाईनला जाणार. ओके, मग आपण हे प्रॅक्टिकली करून बघूया, राईट आणि राईट लाईन मधला काय डिफरन्स आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे. आता मी इथं